नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। गणपती बाप्पाचा निरोप घेतानाचा ब्लॉग काढला आहे मी। आणि हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन गणपती कसं काय, जे नवीन व्हिडिओ बघतात त्यांना माहिती नसेल, पण त्यासाठी सांगते की गेल्या वर्षी मी प्रेग्नेंट होते ना, त्याच्यामुळे मग गेल्या वर्षीचा गणपती बाप्पा आणि ह्या वर्षीचे गणपती बाप्पा असे दोन गणपती बाप्पा आपण स्थापन केले होते। आणि फायनली ती वेळ आली आहे। 10 दिवस गणपती बाप्पाला बसून झाले आणि निरोप घ्यायची वेळ आली आहे। आणि आता गणपती बाप्पाला पूर्ण घराचं दर्शन आपण करून त्यांचे निरोप घेणार आहोत। तुम्हाला माझ्या नवीन घराचा ब्लॉग एक वेगळा मला करून दाखवायचा होता, पण गणपती बाप्पाच्या निमित्ताने तुम्हाला असं अस्ताव्यस्त घर बघायला मिळेल। सो थोडंसं हे करा, पण लवकरच नवीन घराचा ब्लॉग पूर्ण मी चॅनलवर टाकणार आहे आपल्या। तर गणपती बाप्पाला पूर्ण घरभर आपण दर्शन करून दाखवलं आहे। हे आहे बेडरूम। आता आपण जातोय किचनमध्ये। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ह्या स्वरामध्ये आम्ही पूर्ण गणपती बाप्पाला घर दाखवलं। आणि असंच आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या। आणि हा जो गणपती आहे ना माझ्या हातामध्ये, तो गेल्या वर्षीचा आहे, म्हणजे माऊ पोटामध्ये होते ना त्यावेळेसचा तो गणपती बाप्पा आहे। आणि या वर्षीचे स्वामी आपले। तर असे दोन गणपती बाप्पा आहे। दोन गणपती बाप्पांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं मला यावर्षी। तर आता आपण झालोय गणपती बाप्पाला घेऊन, त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे। हा प्रसंग खरंच खूप वेगळा आणि नको वाटणारा असतो, पण करणं देखील तितकंच गरजेचं असतं। सो हा माझ्या दाराचा पॅसेज आहे। आणि नंतर मग माझ्या मिस्टरांनी गणपती बाप्पा माझ्या भावाकडे देऊन मग आता आम्ही निघालो खाली पार्किंगमध्ये जाताना आम्ही लिफ्टमध्ये नाही नेलं। गणपती बाप्पाला पटकन सोडावं असं वाटलंच नाही। सो आम्ही चालत गेलो, 4थ्या मजल्यावरनं खाली चालत गेलो गणपती बाप्पाला घेऊन। तेवढाच वेळ, अजून जास्त वेळ गणपती बाप्पा आपल्याकडे राहतील ना, म्हणून। आणि अजून एक सांगायचं राहिलं, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आणि कमेंट देखील करायला विसरू नका। कसे वाटले माझे गणपती बाप्पा हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुमच्या घरचे विसर्जन कसं झालं ते देखील सांगा। आता गणपती बाप्पाला आपण गेलो तिथं घेऊन, आणि शेवटची आरती करतोय आता गणपती बाप्पाची निरोप घेतानाची। सो ती आरती मीच केली आणि छान झालं सगळं। माऊ बघा ना तिकडं सगळं छान एन्जॉय करते, तिला इतकं सगळं आवडतं ना। गणपती बाप्पावर तिचे व्हिडिओ आणि फोटो खूप सुंदर काढले, लवकरच ते आपल्या चॅनलवर येतील, तर तुम्ही त्याला देखील सपोर्ट करा। माऊचे खूप गोड गोड फोटोज आणि व्हिडिओ बाप्पांबरोबर काढले आहेत। आणि तिला पण असं गणपती बाप्पा मोरया असं म्हणलं की ती टाळ्या वाजवते आणि तिला खूप छान सगळं वाटतं। चला तर मग फायनली ती वेळ आली, गणपती बाप्पाला निरोप देतोय आम्ही आणि त्यांचं विसर्जन करण्यात आलं। पण मला इथं ही गोष्ट नाही आवडली, आपण आपला गणपती बाप्पा पाण्यामध्ये विसर्जन नाही करू शकत, तिथं अलीकडं आपण त्यांना द्यायचं आणि त्यांचे लोक आपल्यासमोर फक्त गणपती बाप्पा करतात। सो पुढच्या वर्षी मी या ठिकाणी विसर्जन नाही करणार, जिथे मी गेल्या वर्षी केलं होतं ना तिकडेच करणार, जो आपण आपल्या हाताने गणपती बाप्पा विसर्जन करू शकतो। म्हणजे शेवटपर्यंत आपला हात किंवा स्पर्श हा गणपती बाप्पाला लागलेला असतो। सो मला नाही आवडलं इथं, पण ठीक आहे, चला चांगलं केलं। मग त्यांनी काय केलं होतं, 3दा गणपती बाप्पा हे केले आणि मागं मंडपामध्ये जाऊन ठेवत होते। बहुतेक ते सर्व गणपती एकत्र करून मग विसर्जन करणार होते वाटतं। पण चला छान झालं आमचं विसर्जन। नंतर आम्ही गेलो मग गणपती बघायला। बाप रे, हा स्वारगेट चौक, तुफान, इतका सुंदर सुंदर, बाप रे। आणि यावर्षी एक गोष्ट जाणलं की स्वामींचं डेकोरेशन खूप लोकांनी केलं होतं आणि इतकं अप्रतिम, हे मला आवडलं, इतकं सुंदर, इतकी मोठी स्वामींची मूर्ती बनवण्यात आली आणि खूप छान हा देखावा होता। मला खूप आवडला स्वामींचा, आणि त्याच्या पुढचा पण स्वामींचाच देखावा होता। म्हणजे छान आहे, आपल्या स्वामी सगळीकडंच आहेत आणि त्यांचं दर्शन असं होत नाही, असं होतच नाही माझ्या बाबतीत। मस्त डीजेच्या आवाजामध्ये आम्ही रात्रभर बाहेर होतो, म्हणजे रात्रभर म्हणण्यापेक्षा 2-3 वाजेपर्यंत आहोत। आणि आमची माऊ तर काय, तोपर्यंत ह्या रोडला जाण्यासाठी सगळी लोक लांबून आली, पण हे सुख आम्हाला अगदी हक्केचं अंतर म्हणतात ना तसं आहे। आम्ही पुणेकर आहोत ना, सो मस्त तर असणारच। पण मुलांबाबत एक सांगायचं झालं तर मुलांची लाईफ खरंच भारी असते, कुठं पण जाऊन कसं पण नाचायचा, धिंगाणा करायचा, छान वाटलं। चला तर मग भेटूया तसंच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा
आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला पण कळू येतात ना माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतात आणि कुठून आपले सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स आहेत. आणि पुढे तुम्हाला ना श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे जे मानाचे हे असतात ना बैल जोडी ती दिसेल. खूप भारी होती, मला तर खूप आवडली. चला गाईज, बाय, टेक केअर.